हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आजपासून आपण ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग टर्म सेकंड सुरू करीत आहोत. तर या टर्म सेकंडमध्ये म्हणजे टर्म 2 मध्ये आपल्याला एकूण 4 चॅप्टर अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग प्रॅक्टिसेस. यामध्ये ओव्हरव्ह्यू अँड इव्होल्युशन ऑफ जीएसटी. तर आपल्याला जीएसटीच्या अनुषंगानं जो थेरॉटिकल डिस्कशन आहे ते करायचं आहे. त्यानंतर जो आपला दुसरा चॅप्टर आहे सेकंड टर्म मधला म्हणजे क्रमांक 6 नंबरचा, तो आहे ब्रँच अकाउंट्स. तर या ब्रँच अकाउंट्सची आपल्याला डिस्कशन करायचं आहे. त्यामध्ये स्टॉक अँड डेटर सिस्टीम जे आहे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि टाइप्स ऑफ ब्रँचेस याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे सिंगल एंट्री सिस्टीम. त्यामध्ये आपल्याला कन्व्हर्जन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्री ही संकल्पना किंवा ही मेथड आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर शेवटचा चॅप्टर आहे अनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. जे फिनान्शियल स्टेटमेंट्स आहेत जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, दिस आर दी फिनान्शियल स्टेटमेंट. सो हाऊ टू अनालाइज दॅट पर्टिक्युलर फिनान्शियल स्टेटमेंट, त्याचं अनालिसिस कसं करायचं, त्याची काही टेक्निक्स आहेत. त्यामध्ये एक टेक्निक रेशिओ अनालिसिस, त्याची आपल्याला यामध्ये चर्चा करायची आहे. सो आजपासून आपण जो आपला चॅप्टर नंबर 6 आहे ब्रँच अकाउंट्स, या ब्रँच अकाउंटला सुरुवात करणार आहोत. हा जो जीएसटीचा भाग आहे प्युअरली थेरॉटिकल आहे. आपण हे 3 चॅप्टर झाल्यानंतर म्हणजे सिंगल एंट्री, ब्रँच अकाउंट्स अँड अनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट याचं डिस्कशन झाल्यानंतर याची थेरॉटिकल जी चर्चा आहे ती सुद्धा आपण करणार आहोत. तर प्रथम आज आपण ब्रँच अकाउंट्स याला सुरुवात करीत आहोत. ओके, ब्रँच अकाउंट्स. सो meaning and features of branch and branch accounting. So what mean by branch? What is the features of branch accounting? What are the types of branch? Objectives of branch accounting? Advantages and disadvantages. हा जो भाग आहे theoretical त्याची आज आपण चर्चा करूया. ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस जे प्रश्न असतात त्या अनुषंगानं हा theoretical भाग फार महत्वाचा असतो, त्यामुळे काळजीपूर्वक समजून घ्या. सो ब्रँच अँड इट्स फीचर्स. ब्रँच म्हणजे नेमकं काय ते प्रथम आपण काय करू समजून घेऊ. सो द डिक्शनरी मिनिंग ऑफ द वर्ड ब्रँच इज एनी सबऑर्डिनेट डिव्हिजन ऑफ अ बिझनेस, सबसिडरी शॉप, ऑफिस एटसेट्रा. डिक्शनरी मिनिंग काय आहे ब्रँचचं? इज एनी सबऑर्डिनेट डिव्हिजन. एक सबऑर्डिनेट म्हणजे त्या व्यवसाय संस्थेचाच एक उपघटक, उपविभाग किंवा सबसिडरी शॉप. एक जे सबसिडरी शॉप आहे ते शॉप किंवा ऑफिस, जनरली याला इथं काय म्हटलं जातं, ब्रँच असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स कंटेन इन सेक्शन 214 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013. 2013ला जो कंपनी ऍक्ट आलेला आहे त्यामध्ये जे प्रोव्हिजन आहे सेक्शन 2 मध्ये 14, सेक्शन 2चा 14 यामध्ये काय सांगितलं, इट वुड अपिअर दॅट अ ब्रँच इज एनी एस्टॅब्लिशमेंट. त्या कायद्यामध्ये काय सांगितलंय, अ ब्रँच इज एनी एस्टॅब्लिशमेंट कॅरिंग ऑन आयदर द सेम or substantially the same activity as that carried on by head office of the company. काय मिनिंग आहे हे आपल्याला यामध्ये अकाउंटिंगसाठी विचारात घ्यावयाचं आहे. कंपनी ऍक्ट मधलं काय, ब्रँच इज एनी एस्टॅब्लिशमेंट, अशी एक विकसित संस्था किंवा विकसित एखादा घटक, कॅरिंग ऑन द आयदर सेम और सबस्टॅन्शियल द सेम ऍक्टिव्हिटी. म्हणजे कॅरी हा जो घटक आहे एस्टॅब्लिश केलेला, ब्रँच म्हणजे काय, एस्टॅब्लिश केलेला काय असणार आहे, एखादा कॉम्पोनंट असणार आहे व्यवसाय संस्थेनं. तो काय करत असतो, कॅरिंग ऑन आयदर द सेम म्हणजे एकतर सेम व्यवसाय म्हणजे कंपनी जो व्यवसाय करते तोच सेम व्यवसाय किंवा तीच ऍक्टिव्हिटी, ऑर सबस्टॅन्शियली द सेम ऍक्टिव्हिटी ॲज दॅट कॅरीड बाय द हेड ऑफिस ऑफ द कंपनी. म्हणजे हेड ऑफिस मार्फत जी ऍक्टिव्हिटी कॅरी आउट होत असते तीच ऍक्टिव्हिटी ऑर सबस्टॅन्शियली द सेम ऍक्टिव्हिटी फॉलो करणारी जी एक शाखा आहे थोडक्यात, त्याला इथं काय म्हटलं जातं, इथे एस्टॅब्लिशमेंट हा शब्द वापरलेला आहे. हेड ऑफिसनं जे एस्टॅब्लिश केलेला आहे जो कॉम्पोनंट जिओग्राफिकली तो काय असतो, सेपरेटेड फ्रॉम हेड ऑफिस. सगळ्यात महत्वाचा भाग यामध्ये काय आहे की भौगोलिक दृष्ट्या हेड ऑफिस पासून तो काय असतो, सेपरेट असतो जनरली. त्याला इथं काय म्हटलं जात असतं, ब्रँच असं म्हटलं जात असतं. आणि ही ब्रँच हेड ऑफिस जी ऍक्टिव्हिटी करत असते तीच ऍक्टिव्हिटी ब्रँच सुद्धा करत असते. अ ब्रँच इज अ सेपरेट सेगमेंट ऑफ बिझनेस. व्यवसायाचाच एक काय आहे हा भाग आहे. इन ऑर्डर टू इन्क्रीज द सेल्स, बिझनेस हाऊस आर रिक्वायर्ड टू मार्केट देअर प्रोडक्ट्स ओव्हर लार्जर टेरिटरी अँड मे जनरली स्प्लिट देअर बिझनेस इंटू सर्टन डिव्हिजन ऑर पार्ट्स. सो हे ब्रँच का निर्माण केले जातात, इन ऑर्डर टू इन्क्रीज सेल.
म्हणजे विक्री जर वाढवायची असेल, व्यवसाय संस्था काय करतात, बिझनेस हाऊसेस आर रिक्वायर्ड टू मार्केट देअर प्रॉडक्ट. तर मार्केटिंग इथं करावं लागत असतं ओव्हर लार्जर टेरिटरी, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या परिसरामध्ये, भूभागामध्ये. लार्जर टेरिटरीचा अर्थ काय, वेगवेगळ्या भूभागामध्ये काय केलं जात असतं, ह्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करावं लागत असतं. मग त्यामुळे मे जनरली स्प्लिट देअर बिझनेस, त्याचे भाग पाडले जातात इंटू सर्टन डिव्हिजन्स ऑर पार्ट्स. काही विभागमध्ये किंवा काही शाखांमध्ये त्याचं काय केलं जातं, थोडं वितरण केलं जातं, भाग पाडले जात असतात. जनरली त्यालाच एक काय म्हटलं जातं, ब्रँच असं म्हटलं जात असते. दीज व्हेरियस पार्ट्स ऑर डिव्हिजन्स मे बी लोकेटेड इन डिफरंट पार्ट ऑफ द सेम सिटी. मग हे जे डिफरंट पार्ट आहे, मी सुरुवातीला सांगितलं, जिओग्राफिकली सेपरेटेड फ्रॉम हेड ऑफिस. भौगोलिक दृष्ट्या ते हेड ऑफिस पासून काय असतात, दूरच्या अंतरावर सेपरेट असतात, स्वतंत्र असतात. हे मग जे यांचं जे लोकेशन आहे, जिओग्राफिकली डिफरंट पार्ट ऑफ द सेम सिटी, एका शहरामध्ये असू शकतील, ऑर इन डिफरंट सिटीज, वेगवेगळ्या शहरामध्ये असू शकतील, ऑफ द सेम कंट्री, म्हणजे त्याच देशातील वेगवेगळ्या शहरामध्ये असू शकतील, ऑर डिफरंट कंट्रीज इन द वर्ल्ड, किंवा जगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या शहरामध्ये ते असू शकतील. दीज आर नोन ॲज ब्रँचेस. त्याला काय म्हटलं जातं, ब्रँचेस असं म्हटलं जातं. द हेड ऑफिस कंट्रोल्स द ऍक्टिव्हिटीज ऑफ व्हेरियस ब्रँचेस. तर हे जे हेड ऑफिस आहे, हे हेड ऑफिस काय करतं, ह्या ज्या ब्रँच आहेत त्याचं कंट्रोलिंग करत असतं. तो संकल्पना यामधून क्लिअर होते. काय आहे, एक सेपरेट सेगमेंट आहे व्यवसाय संस्थेचा, जिओग्राफिकली लोकेटेड, स्प्रेड ओव्हर, म्हणजे तो जिओग्राफिकली सेपरेटेड फ्रॉम हेड ऑफिस. हेड ऑफिस पासून तो काय असतो, सेपरेट असतो. मग तो सेम सिटीमध्ये असेल, अनदर सिटीमध्ये असेल, अनदर स्टेटमध्ये असेल, ऑल ओव्हर वर्ल्ड पण असू शकतो, की ज्याचं कंट्रोलिंग कोण करत असतं, हेड ऑफिस करत असतं. त्याला, त्या सेगमेंटला, त्या एस्टॅब्लिशमेंटला काय म्हटलं जातं, ब्रँच असं म्हटलं जात असतं. ओके. सो फीचर्स ऑफ ब्रँच. या ब्रँचची काही आपण वैशिष्ट्य पाहू. ऑल ब्रँचेस आर कंट्रोल्ड बाय सेंट्रल ऑफिस नोन ॲज हेड ऑफिस. तर सगळ्या ब्रँचेस सेंट्रल ऑफिसकडून काय केल्या जातात, कंट्रोल केल्या जात असतात, त्याच्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल केल्या जात असतात. जनरली सेंट्रल ऑफिसला काय म्हटलं जातं, हेड ऑफिस असं म्हटलं जात असतं. ओके. अ ब्रँच डज नॉट हॅव अ सेपरेट लिगल एंटिटी डिस्टिंक्ट फ्रॉम हेड ऑफिस. म्हणजे एक सेपरेट लिगल एंटिटी म्हणून ब्रँच ओळखली जात नाही. सेपरेट लिगल एंटिटी म्हणून काय असणार आहे, हेड ऑफिस असणार आहे. हेड ऑफिसचीच एक ऍक्टिव्हिटी काय करत असते, ब्रँच करत असते. त्यामुळं सेपरेट लिगल एंटिटी ब्रँचला, म्हणजे एक स्वतंत्र कायदेशीर हा कंपोनंट आहे असं ब्रँचला मान्यता नसते. म्हणजे त्या व्यवसाय संस्थेचाच एक तो काय असतो, भाग असतो. ओके. देन कॅपिटल इन ब्रँच इज इन्व्हेस्टेड बाय हेड ऑफिस फॉर ॲक्विजिशन ऑफ व्हेरियस असेट. मग ब्रँचच्या ज्या काय नंबर ऑफ असेट्स आहेत त्याच्यासाठी लागणारं जे काय कॅपिटल आहे ते कोण प्रोव्हाइड करतं, कोण इन्व्हेस्ट करतं, हेड ऑफिसद्वारे ते इन्व्हेस्ट केलं जात असतं. मॅनेजिंग डायरेक्टर or authorized person to operate a branch and maintenance of branch accounts are normally appointed by head office. So, या ब्रँच मध्ये जे एम्प्लॉईज आहेत, जनरली जे लीडर्स आहेत, म्हणजे मॅनेजर्स आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर, ऑथराइज्ड पर्सन, ऑपरेट अ ब्रँच, यांच्याकडून ही ब्रँच काय होत असते, कंट्रोल होत असते, ऑपरेट होत असते. आणि जे अकाउंट्स आहेत, ब्रँच अकाउंट्स, त्यांच्याद्वारे मेंटेन केले जात असतात, नॉर्मली अपॉइंटेड बाय हेड ऑफिस. हेड ऑफिस थ्रू या सगळ्या अपॉइंटमेंट होत असतात. म्हणजे ब्रँचला स्वतःच्या अपॉइंटमेंट्स करण्याचा अधिकार नसतो. ब्रँच हॅव नो राईट टू अपॉइंट देअर एम्प्लॉईज. सो ब्रँच मे डिपेंडंट, इंडिपेंडंट ऑर फॉरेन. ब्रँचचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण पुढे बघूया. डिपेंडंट ब्रँचेस म्हणजे अवलंबून असणाऱ्या, हेड ऑफिसवर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र, हेड ऑफिसवर अवलंबून नसतात, स्वतःचा कारभार ते स्वतः करू शकतात. आणि ज्या आउटसाइड कंट्री ब्रँचेस असतात, जनरली इट इज कॉल्ड ॲज फॉरेन ब्रँच. सो दीज आर द फीचर्स ऑफ ब्रँच. ओके. सो आपल्याला ब्रँच अकाउंटिंग हे काय कॉन्सेप्ट आहे ते बघायचं आहे. ओके. ब्रँच अकाउंटिंग अँड इट्स फीचर्स. काय आहे ब्रँच अकाउंटिंग? ब्रँच अकाउंटिंग इज द प्रोसेस थ्रू विच द अकाउंटिंग सिस्टीम ऑफ ब्रँच इज मेंटेन्ड. सिंपल आहे. ब्रँच अकाउंटिंग काय, इज द प्रोसेस थ्रू विच, एक प्रोसेस आहे थ्रू विच, त्याच्याद्वारे काय केलं जातं, अकाउंटिंग सिस्टीम ऑफ ब्रँच इज मेंटेन. म्हणजे ब्रँचची जी अकाउंटिंग सिस्टीम आहे ती काय केली जाते, मेंटेन केली जाते. ब्रँच अकाउंटिंग सिस्टीम इज डिफरंट फॉर डिपेंडंट, इंडिपेंडंट अँड फॉरेन. प्रत्येक ब्रँचसाठी, म्हणजे डिपेंडंट ब्रँचसाठी सेपरेट सिस्टीम आहे, इंडिपेंडंट ब्रँचसाठी सेपरेट, आणि फॉरेन ब्रँचसाठी सेपरेट सिस्टीम असते. सो फीचर्स आपण बघूया. डिपेंडंट ब्रँच डू नॉट मेंटेन कम्प्लीट सेट ऑफ अकाउंट्स. सो ज्या डिपेंडंट ब्रँचेस आहेत त्या डिपेंडंट ब्रँच डू नॉट मेंटेन कम्प्लीट सेट ऑफ अकाउंट्स. तर या ब्रँचेस कम्प्लीट सेट ऑफ अकाउंट्स मेंटेन करत नाहीत. आता कम्प्लीट सेट ऑफ अकाउंट्स म्हणजे काय, जनरली जर्नल असतं, नंबर ऑफ लेजर्स असतात,
ट्रायल बॅलन्स तयार केला जातो, देन फायनल अकाउंट्स तयार केल्या जात असतात. हे कधी पॉसिबल होत असतं इफ कम्प्लीट सेट ऑफ अकाउंट्स इज अवेलेबल. पण ब्रँच अकाउंटमध्ये म्हणजे डिपेंडंट ब्रँचमध्ये हे कम्प्लीट सेट ऑफ अकाउंट्स तयार केली जात नाहीत. अकाउंट्स ऑफ डिपेंडंट ब्रँचेस आर मेंटेन बाय हेड ऑफिस. म्हणजे या डिपेंडंट ब्रँचेसची जी सगळी अकाउंट्स आहेत कोण मेंटेन करतं? हेड ऑफिस मेंटेन करतं. म्हणजे डिपेंडंट ब्रँचेस नॉट मेंटेन सेपरेट सेट ऑफ अकाउंट्स. म्हणजे डिपेंडंट ब्रँचेसमध्ये अकाउंट रायटिंग होतच नाही, तर त्या ब्रँचशी रिलेटेड अकाउंट रायटिंग कुठं होत असतं? हेड ऑफिसमध्ये होत असतं. ब्रँच अकाउंट इज नॉमिनल इन नेचर. सो हे जे ब्रँच अकाउंट जे हेड ऑफिसमध्ये मेंटेन होणार आहे ते कसं असतं? नॉमिनल इन नेचर अँड इट इज नॉर्मली प्रिपेअर्ड टू फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस ऑफ इच ब्रँच. आणि हे कशासाठी तयार केलं जातं? टू फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस ऑफ इच ब्रँच. प्रत्येक ब्रँचचं प्रॉफिट किंवा लॉस समजून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी ही ब्रँच अकाउंट जनरली हेड ऑफिसमध्ये मेंटेन केली जातात डिपेंडंट ब्रँचेसची. इफ गुड्स आर सेंट ॲट इनवाइस प्राइस टू द ब्रँच, द प्रॉफिट इन्क्लुडेड इन द अमाउंट ऑफ गुड्स सेंट इज इलिमिनेटेड व्हाईल प्रिपेअरिंग ब्रँच अकाउंट. हा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे. काय आहे अकाउंटिंगमध्ये? इफ गुड्स आर सेंट ॲट इनवाइस प्राइस. इनवाइस प्राइस जनरली इट इज कॉल्ड एज मार्केट प्राइस, जनरली इट इज कॉल्ड एज सेलिंग प्राइस. म्हणजे ब्रँचनं कोणत्या किमतीला माल विकावा त्याच किमतीला हेड ऑफिस काय करत असतं? ते इनवाइस. इनवाइस म्हणजे काय? इट इज अ रिसिट, इट इज अ डॉक्युमेंट. एक प्रकारचं हे काय असतं? इनवाइस हे काय असतं? एक प्रकारचं डॉक्युमेंट असतं की ज्यामध्ये हेड ऑफिसनं ब्रँचला जो माल पाठवला त्याचे काय असतं? डिस्क्रिप्शन असतं, त्याचे रेट असतात आणि त्याच रेटनं तो माल काय करायचा असतो? ब्रँचनं विकावायचा असतो. त्याला इनवाइस असं म्हटलं जातं. त्या इनवाइसमध्ये जी प्राइस आहे जनरली इट इज कॉल्ड ॲज इनवाइस प्राइस. त्याला मार्केट प्राइस किंवा सेलिंग प्राइस असा सुद्धा शब्द वापरला जात असतो. सो या इनवाइस प्राइसमध्ये काय असतं? प्रॉफिट इन्क्लुडेड असतो. म्हणजे हेड ऑफिसनं ब्रँचला माल पाठवताना किती किमतीला विकायचा हे सांगितलेलं असतं. कॉमर्सचे स्टुडंट आहोत, किमतीमध्ये प्रॉफिट काय असतो? इन्क्लूड असतो. सो द प्रॉफिट इन्क्लुडेड इन द अमाउंट ऑफ गुड्स सेंट इज इलिमिटेड व्हाईल प्रिपेअरिंग ब्रँच अकाउंट. मग ब्रँच अकाउंट तयार करत असताना हेड ऑफिस ब्रँच अकाउंट तयार करतं त्यावेळेला हा जो प्रॉफिट इनवाइस प्राइसमध्ये इन्क्लूड आहे तो काय करतो? त्यात एलिमिनेट केला जातो. हा कसा एलिमिनेट केला जातो हे आपल्याला प्रत्यक्ष अकाउंटिंग ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करू त्यावेळेस हे आपल्या लक्षात येतं. याला लोडिंग हा शब्द वापरला जातो. जनरली जे प्रॉफिट कॉम्पोनंट आहे या इनवाइस प्राइस मधला त्याला एक लोडिंग हा शब्द वापरला जात असतो. सो हाऊ टू एलिमिनेट ऑर हाऊ टू रिमूव्ह लोड या अनुषंगानं आपल्याला पुढे डिस्कशन करायचंच आहे. ओके. देन इंडिपेंडंट ब्रँच कीप्स फुल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग ॲट इट्स प्लेस. सो जे इंडिपेंडंट ब्रँचेस आहेत त्या इंडिपेंडंट ब्रँचेस फुल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग काय करतात? स्वतः ब्रँचमध्ये मेंटेन करीत असतात. Reconciliation of accounts of independent branch and foreign branch are made before finalizing the accounts of head office. So, before finalizing the all accounts in the head office मध्ये पूर्ण फायनलाइज अकाउंट्स करत असताना जे इंडिपेंडंट ब्रँचेस आहेत, फॉरेन ब्रँचेस आहेत त्याच्या अकाउंटचं आणि हेड ऑफिसच्या ट्रान्झॅक्शनचं, हेड ऑफिस ब्रँचचे ट्रान्झॅक्शन करत असतं, ब्रँच हेड ऑफिसचे ट्रान्झॅक्शन करत असतं. त्यामुळे जे रिकन्सिलिएशन आहे ते रिकन्सिलिएशन करून पडताळा घेऊन फायनल अकाउंट्स हेड ऑफिसमध्ये पुन्हा केली जात असतात. अशी काही फीचर्स आपल्याला ब्रँच अकाउंटिंगचे दिसतात. एक लक्षात ठेवायचा पण टीवायच्या स्टुडंटनी आपल्याला फक्त डिपेंडंट ब्रँचेसचा अभ्यास करायचा आहे. इंडिपेंडंट फॉरेन ब्रँचेस विचारात घ्यावयाचे नाही. ओके. सो टाइप्स ऑफ ब्रँचेस आपण थोडक्यात याची चर्चा करूया. फ्रॉम दी अकाउंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, जर अकाउंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यूचा विचार केला त्याच्या नजरेतून ब्रँचेस मे बी क्लासिफाईड इनटू 3 कॅटेगरीमध्ये ब्रँचेसचं क्लासिफिकेशन होत असतं. फर्स्ट डिपेंडंट ब्रँच, सेकंड इंडिपेंडंट ब्रँच अँड थर्ड फॉरेन ब्रँच. सो फर्स्ट डिपेंडंट ब्रँच की ज्याचा आपल्याला ब्रँच अकाउंटिंगमध्ये काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. सो डिपेंडंट ब्रँच. The term dependent branch means a branch which does not maintain its own set of books. Simple meaning आहे the branch which does not maintain own set of books. Generally it is called as dependent branch. Okay. So dependent branch is fully depend upon head office. Head office वरच ते अवलंबून असते. All records have to be maintained by head office. When the business policies and administration of branch are wholly controlled by the head office, its accounts also are maintained by it. सो जर ॲडमिनिस्ट्रेशन, बिझनेस पॉलिसीज ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ब्रँचच्या जर कंट्रोल हेड ऑफिसकडून होत असेल तर अकाउंट सुद्धा ऑल्सो आर मेंटेन बाय इट. हेड ऑफिसद्वारे मेंटेन केले जात असतात. म्हणजे ब्रँच स्वतः परचेस करू शकत नाही. जो माल हेड ऑफिसनी सेंड केलेला आहे तो माल ज्या किमतीला
तो सेंड केला असेल त्याच किमतीला तो काय करायचा असतो, विकायचा असतो. म्हणजे ब्रँचचे जे अथॉरिटीज आहेत, एम्प्लॉईज आहेत, त्यांना हेड ऑफिसला किती फायदा होतो हे सुद्धा कॅल्क्युलेट करता येत नाही. इन सच अ केस ब्रांच अकाउंट्स आर रिटर्न अप ॲट हेड ऑफिस आउट ऑफ रिपोर्ट्स अँड रिटर्न्स रिसिव्ड बाय द ब्रँच फ्रॉम द ब्रँच. सो हेड ऑफिसमध्ये हे कसे अकाउंट्स राईट ऑफ केले जातात, हेड ऑफिसला जे रिपोर्ट्स मिळतात किंवा रिटर्न्स मिळतात ब्रँचकडून, त्याच्यावर अवलंबून त्याच्या आधारे ब्रँच अकाउंट्स हेड ऑफिसमध्ये राईट ऑफ केले जात असतात, तयार केले जात असतात. सो डिपेंडंट ब्रांचेसची काही वैशिष्ट्ये आपण बघू. सच ब्रांचेस सेल ओनली दोज गुड्स विच आर रिसिव्ड फ्रॉम द हेड ऑफिस अँड आर नॉट युजली अलाउड टू मेक परचेस इन द ओपन मार्केट एक्सेप्ट विथ द एक्सप्रेस परमिशन ऑफ द हेड ऑफिस. पहिलं फीचर काय आहे, ब्रँच ह्या फक्त कोणता माल विकू शकतात, जो हेड ऑफिसकडून मिळाला तोच माल ते विकू शकतात. जनरली नॉट अलाउड टू मेक परचेस इन द ओपन मार्केट. ओपन मार्केटमध्ये या ब्रँचेस परचेस करू शकत नाहीत. फक्त कधी परचेस करू शकतात, एक्सपेक्ट विथ द एक्सप्रेस परमिशन ऑफ द हेड ऑफिस. हेड ऑफिसनं परमिशन दिली तरच परचेस करू शकतात, नाहीतर हेड ऑफिसचाच माल विकायचा असतो. गुड्स आर सप्लायड बाय द हेड ऑफिस टू सच ब्रँचेस आयदर ॲट कॉस्ट प्राइस ऑर ॲट इनवॉइस प्राइस. हा जो माल आहे हेड ऑफिसकडून डिपेंडंट ब्रँचेसला पाठवला जाणारा, तो कसा पाठवला जाऊ शकतो, आयदर ॲट कॉस्ट म्हणजे मूळ किमतीला पाठवला जाऊ शकतो, किंवा इनवॉइस प्राइसला म्हणजे मार्केट प्राइसला किंवा सेलिंग प्राइसला पाठवला जाऊ शकतो. आणि जनरली आपल्याला जो विचार करायचा आहे डिपेंडंट ब्रँचेसमध्ये, तो इनवॉइस प्राइसचा विचार करायचा आहे. ओके. ऑल एक्सपेन्सेस ऑफ द ब्रँच सच ॲज रेंट, सॅलरी ऑफ स्टाफ, ॲडव्हर्टाइजमेंट एटसेट्रा आर पेड बाय द हेड ऑफिस. जे एक्सपेन्सेस आहेत ब्रँचचे ते सगळे हेड ऑफिसद्वारेच काय केले जातात, पे केले जात असतात, किंवा त्याच्यासाठी एक पेटी कॅश मेंटेन केली जात असते, किंवा त्याच्यासाठी स्वतंत्र एक अमाऊंट ब्रँचला पाठवली जात असते. पेटी एक्सपेन्सेस जे किरकोळ खर्च आहेत, सच ॲज कार्टेज, एंटरटेनमेंट, फ्रेट एटसेट्रा आर पेड बाय द ब्रँच मॅनेजर आउट ऑफ पेटी कॅश बॅलन्स. सो जे रुटीन डे टू डे एक्सपेन्सेस आहेत, ओके, मायनर इन नेचर म्हणजे किरकोळ स्वरूपाचे जे खर्च आहेत ते जनरली जी पेटी कॅश आहे ती मेंटेन केली जात असते, आणि त्यामधून तो जो ब्रँच मॅनेजर आहे ते खर्च करू शकतो. सच बुक इज मेंटेन ॲट ब्रँच आयदर ॲज अ सिम्पल पेटी कॅश बुक ऑर इम्प्रेस्ड सिस्टीम. सो पेटी कॅश आपण 11वी-12वीमध्ये बघितलेलीच आहे, त्या थ्रू ती पेटी कॅश मेंटेन केली जात असते सिम्पल ऑर इम्प्रेस्ड सिस्टीमद्वारे. द अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम कॅश सेल्स, cash received from debtors is either remitted to the head office daily or deposited in the account of head office in same local bank. So जे अमाऊंट आहे कॅश सेल्सची, ब्रँच कॅश सेल्स करू शकते, क्रेडिट सेल करू शकते, त्यामधून जे डेटर्सकडून पैसे मिळतात इज आयदर रेमिटेड टू हेड ऑफिस, हेड ऑफिसला पाठवले जातात डेली, दररोज, किंवा डिपॉझिटेड इन द अकाउंट ऑफ द हेड ऑफिस इन सेम लोकल बँक, किंवा जे हेड ऑफिसचं लोकल बँकमध्ये जे अकाउंट असेल त्या अकाउंटमध्ये ते जमा केले जात असतात. म्हणजे जनरली जे अमाऊंट ब्रँचला मिळते थ्रू कॅश सेल्स ऑर कलेक्शन फ्रॉम डेटर्स, डेली बेसिसवर ती ब्रँच बँक अकाउंटमध्ये, हेड ऑफिसच्या बँक अकाउंटमध्ये ब्रँच काय करते ते ट्रान्सफर करत असते. द ब्रँच मॅनेजर इज नॉर्मली एक्सपेक्टेड टू सेल द गुड्स फॉर कॅश ओनली, बट ही मे बी ऑथोराइज टू सेल गुड्स ऑन क्रेडिट ॲज वेल. तर ब्रँच मॅनेजरला म्हणजे या डिपेंडंट ब्रँचेसला जनरली काय असतं, अपेक्षा काय असते हेड ऑफिसची, की सेल गुड्स फॉर कॅश ओनली, रोखीनच काय करा, माल विका. बट ही मे ऑथोराइज, काही वेळेला अधिकार पण देतात टू सेल गुड्स ऑन क्रेडिट ॲज वेल, म्हणजे उधारीवर पण माल विकू शकता. म्हणजे 100% सेल्स या रोखीन होतीलच असं नाही, काही सेल्स उधारीवर होत असतात, त्याची परमिशन हेड ऑफिस ब्रँचला देत असतं. सो ज्या मेथड्स आहेत ब्रँच अकाउंटिंगच्या डिपेंडंट ब्रँचेसच्या, किती मेथड्स आहेत. In case of dependent branches, the head office may keep accounts of branch to any of the following system. तर हेड ऑफिसमध्ये हे आता अकाउंट मेंटेन होणार आहेत, होत असतात. हेड ऑफिस कोणती मेथड फॉलो करू शकतं, डेटर सिस्टीम, मोस्ट पॉप्युलर मेथड. डेटर सिस्टीमचा वापर केला जातो आणि हीच जस्ट काय पॉप्युलर मेथड आहे. स्टॉक अँड डेटर सिस्टीम, होलसेल सिस्टीम, फायनल अकाउंट सिस्टीम. सो आउट ऑफ दीज या ज्या 4 मेथड्स आहेत त्यापैकी स्टॉक अँड डेटर सिस्टीम ही आपल्या सिलेबसमध्ये आहे, त्याची आपल्याला चर्चा करायची आहे. डेटर सिस्टीम पॉप्युलर आहे, सोपी आहे, सिम्पल आहे. जनरली कॉस्ट प्राइसनं जर माल पाठवला जात असेल तर डेटर सिस्टीमचा वापर केला जातो, आणि जर इनवॉइस प्राइसनं माल पाठवलेला असेल सेलिंग प्राइसनं तर स्टॉक अँड डेटर सिस्टीमचा वापर केला जातो. तर आपण स्टॉक अँड डेटर सिस्टीमच काय करायची आहे, अभ्यासाची आहे, त्याची चर्चा आपण सेपरेट करू. तर काही ऑब्जेक्टिव्ह आपण
याच्या विचारात घेऊ. हे ब्रँच अकाउंट का मेंटेन केलं जात असतं. आत्ताच्या चर्चेमधून ऑब्जेक्टिव्ह लक्षात आलेले असतील तरी पण एक थिओरिटिकल डिस्कशनमध्ये थोडक्यात याचा आपण विचार करू. पर्पज और ऑब्जेक्टिव्ह ऑफ ब्रँच अकाउंटिंग. काय पर्पज आहे, काय ऑब्जेक्टिव्ह आहे. पहिला, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पर्पज ब्रँच अकाउंटिंग सिस्टम इज बिलो टू अ सर्टन प्रॉफिट और लॉस ऑफ इच ब्रँच सेपरेटली. प्रत्येक ब्रँचचा प्रॉफिट लॉस सेपरेट कॅल्क्युलेट करणं. 2, अ सर्टन फायनान्शियल पोझिशन ऑफ इच ब्रँच ऑन पर्टिक्युलर डेट. ऑन पर्टिक्युलर डेट, एका विशिष्ट तारखेला जी फायनान्शियल पोझिशन आहे ब्रँचची ती काय करणं, निश्चित करणं, निर्धारित करणं. टू इव्हॅल्युएट द प्रोग्रेस अँड परफॉर्मन्स ऑफ इच ब्रँच. प्रत्येक ब्रँचचा जो प्रोग्रेस आहे, विकास, परफॉर्मन्स जो आहे, कार्यक्षमता वगैरे वगैरे काय असेल ते तो कॅल्क्युलेट करणं, तो इव्हॅल्युएट करणं, यासाठी ब्रँच अकाउंट मेंटेन केले जातात. टू हॅव कंपॅरिझन ऑफ द रिझल्ट्स ऑफ पर्टिक्युलर ब्रँच विथ प्रिव्हियस इयर अँड ऑल्सो विथ अदर ब्रँच ऑफ द सेम कन्सर्न. सो कंपॅरिझनसाठी ब्रँच अकाउंट मेंटेन केले जातात. कंपॅरिझन कशाच्या अनुषंगानं, पर्टिक्युलर ब्रँचचं पाठीमागले जे काही वर्ष आहेत त्याच्याशी तुलना करून त्याच्या रिझल्टची तुलना केली जाते, किंवा ज्या इतर ब्रँचेस आहेत त्या व्यवसाय संस्थेच्या त्याच्याशी तुलना करण्यासाठी हे ब्रँच अकाउंट मेंटेन करणं गरजेचं असतं. टू डिफरन्शिएट बिटवीन प्रॉफिट मेकिंग अँड लॉस मेकिंग ब्रँच सो दॅट नेसेसरी स्टेप कॅन बी टेकन टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ लॉस मेकिंग ब्रँच. सो इथं विभाजन केलं जातं ब्रँच अकाउंट थ्रू. काय, ज्या प्रॉफिट मेकिंग ब्रँच आहेत आणि लॉस मेकिंग ब्रँच आहेत ह्या सेपरेशन ऑटोमॅटिक ब्रँच अकाउंट थ्रू होत असतं, सो दॅट नेसेसरी स्टेप कॅन बी टेकन टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ लॉस मेकिंग ब्रँच. म्हणजे ज्या लॉस मेकिंग ब्रँच आहेत, म्हणजे ज्या तोट्यात ब्रँच आहेत, काय केलं पाहिजे, स्टेप कोणत्या घेतल्या पाहिजेत, प्रिकॉशन्स काय घेतल्या पाहिजेत, काय बदल केले पाहिजेत, हाऊ टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स, त्यासाठी ब्रँच अकाउंट मेंटेन केले जातात. टू हेल्प द प्रोप्रायटर in formulating policy to expand the business on proper lines so as to optimize the profits of the concern. So, जो प्रोप्रायटर आहे, ज्या पॉलिसीज आहेत बिझनेस एक्सपांडच्या अनुषंगानं, त्याच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या प्रॉपर गाईडलाईन्स ब्रँच अकाउंटिंगतून मिळू शकतात. टू अलाव ब्रँच मॅनेजर्स कमिशन ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट ऑफ देअर ब्रँचेस. सो ब्रँच मॅनेजरला पगार पण असतो, परंतु त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो पाहून कमिशन पण दिलं जात असतं, जेणेकरून ब्रँचच्या ऍक्टिव्हिटी चांगल्या होतील, म्हणून त्याचं कमिशन काढण्यासाठी प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो ब्रँचचा, ऑटोमॅटिकली ब्रँच अकाउंट मेंटेन करावं लागतं. टू जनरेट इन्फॉर्मेशन विच मे हेल्पफुल फॉर प्लॅनिंग, कंट्रोल अँड इव्हॅल्युएशन ऑफ परफॉर्मन्स ऑफ इच ब्रँच अँड फॉर टेकिंग व्हेरियस मॅनेजरियल डिसिजन्स. सो जनरेट इन्फॉर्मेशन विच मे बी हेल्पफुल प्लॅनिंग, म्हणजे व्यवसायाचं जे प्लॅनिंग आहे, कंट्रोल आहे, इव्होल्युशन आहे ऑफ परफॉर्मन्स ऑफ इच ब्रँच अँड फॉर टेकिंग व्हेरियस मॅनेजमेंट, म्हणजे जे डिसिजन्स असतात जनरली त्याच्यासाठी ब्रँच डेटा अवेलेबल असावा लागतो, म्हणून ब्रँच अकाउंट तयार केले जातात. टू मीट द रिक्वायरमेंट्स ऑफ स्पेसिफिक एनेक्टमेंट्स ॲज ऑल ब्रँचेस ऑफ कंपनी मस्ट कीप अकाउंट्स ऑफ ऑडिट पर्पज. म्हणजे ऑडिट पर्पजसाठी, कंपनी ॲक्टनुसार ऑडिट पर्पजसाठी अकाउंट्स मेंटेन होणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येक ब्रँचचं इथं काय केलं जात असतं, अकाउंट मेंटेन केलं जात असतं. ओके, त्यानंतर थोडक्यात आपण फायदे आणि तोट्याचा विचार करू. इम्पॉर्टन्स अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रँच अकाउंटिंग काय असेल ते. पहिलं, प्रॉफिट ऑर लॉस ऑफ इच ब्रँच कॅन बी फाउंड आउट. जो प्रॉफिट लॉस आहे प्रत्येक ब्रँचचा तो काय करता येतो, फाउंड आउट करता येतो. त्यानंतर दे हेल्प इन कंट्रोलिंग ब्रँचेस, म्हणजे ब्रँचला कंट्रोल करण्यासाठी ब्रँच अकाउंटचा एक फायदा होतो. देन ॲक्च्युअल फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस कॅन बी फाउंड आउट ऑन द बेसिस ऑफ हेड ऑफिस अँड ब्रँच अकाउंट. सो जी ॲक्च्युअल फायनान्शियल पोझिशन आहे व्यवसाय संस्थेची, कंबाईनली हेड ऑफिस आणि ब्रँचचे अकाउंट कंबाईन करून ॲक्च्युअल फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करता येते. कमिशन जे पेबल आहे टू मॅनेजर ऑफ ब्रँच कॅन बी असर्टन विथ द हेल्प ऑफ ब्रँच. सो ब्रँच अकाउंटिंग थ्रू कमिशन जे पेड करायचं आहे ते कॅल्क्युलेट करता येतं. ब्रँच रिक्वायरमेंट्स ऑफ गुड्स अँड कॅश कॅन एस्टिमेटेड विथ द हेल्प ऑफ ब्रँच अकाउंटिंग. ब्रँचला किती माल पाठवावा लागतो, किती कॅश ब्रँच कडून येत असते, या बाबी ब्रँच अकाउंटिंग थ्रू व्यवसाय संस्थेला समजत असतात. देन इव्हॅल्युएशन ऑफ प्रोग्रेस अँड परफॉर्मन्स ऑफ इच ब्रँच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ ब्रँच अकाउंटिंग. जो प्रोग्रेस आहे, परफॉर्मन्स आहे ब्रँचचा, तो ब्रँच अकाउंटिंग थ्रू कॅल्क्युलेट केला जात असतो. इंटर ब्रँच अँड इंट्रा ब्रँच कंपॅरिझन कॅन बी डन टू असेस द परफॉर्मन्स ऑफ इच ब्रँच. सो प्रत्येक ब्रँचचं कंपॅरिझन जे आहे ते करून परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करता येऊ शकतं. देन सजेशन्स फॉर इन्क्रीजिंग द इफिशियन्सी ऑफ ब्रँच कॅन बी सेंट ऑन द बेसिस ऑफ ब्रँच अकाउंट. ब्रँचला त्यांची जी इफिशियन्सी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी ज्या सजेशन द्यायचे असतात त्याच्यासाठी हे ब्रँच अकाउंट ऑन द बेसिस ऑफ ब्रँच अकाउंट, ब्रँच अकाउंटच्या आधारावरच या सजेशन्स दिल्या जात असतात. त्यामुळे ब्रँच अकाउंट मेंटेन करावे लागतात.
to help in complying with the requirements of law because accounts are maintained as per the requirement of Companies Act 2013. So जे कंपनी ॲक्टनुसार अकाउंट मेंटेन करावेच लागतात, त्यामुळं ब्रँच अकाउंट मेंटेन करावे लागतात. देन जे प्रॉब्लेम्स आहेत, लिमिटेशन्स आहेत या ब्रँच अकाउंटचे, त्याच्या अनुषंगाने चर्चा करू. इन केस ऑफ फॉरेन ब्रँच, conversion of foreign currency into domestic currency cannot be properly done due to regular fluctuations in exchange rate. ज्या फॉरेन ब्रँचेस असतात, कन्व्हर्जन करावं लागतं फॉरेन करन्सी इंटू डोमेस्टिक करन्सी, इंडियन करन्सीमध्ये ते मग कन्व्हर्जन करावं लागेल. सो ते प्रॉपरली डन होत नाही, योग्य पद्धतीने होत नाही का? रेग्युलर फ्लक्च्युएशन्स इन एक्सचेंज रेट, जे एक्सचेंज रेट आहेत त्यामध्ये सतत बदल होत असतात, त्यामुळं हे कन्व्हर्जन थोडं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. देअर आर सर्टन एक्सपेन्सेस विच आर इन्कर्ड फॉर ऑर्गनायझेशन ॲज अ होल बट कॅनॉट बी ॲट्रिब्युटेबल टू द ब्रँचेस. काही खर्च पूर्ण व्यवसाय संस्थेचे असतात, सर्टन एक्सपेन्सेस विच इन्कर्ड फॉर द ऑर्गनायझेशन ॲज होल, पूर्ण ऑर्गनायझेशनसाठी, पूर्ण व्यवसाय संस्थेसाठी ते खर्च असतात, बट कॅनॉट ॲट्रिब्युटेबल टू द ब्रँचेस, परंतु ते ब्रँचला डायरेक्टली ॲलोकेट ॲट्रिब्यूट करता येत नाही. देन सेपरेट अकाउंट्स फॉर इच ब्रँच आर मेंटेन विच इन्क्रीज द अकाउंटिंग चार्जेस. सो सेपरेट ब्रँच अकाउंट्स प्रत्येक ब्रँचसाठी जर मेंटेन करायचं असेल, अकाउंटिंग एक्सपेन्सेस, अकाउंटिंग चार्जेस त्यामध्ये काय होत असते तर वाढ होत असते. तर अशा पद्धतीने ह्या ब्रँच अकाउंटच्या काही मर्यादा आहेत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जी स्टॉक अँड डेटर सिस्टीम आहे त्याची चर्चा करू. थोडक्यात काय आपल्याला डिपेंडंट ब्रँचेसचा अभ्यास करायचा आहे आणि डिपेंडंट ब्रँचेसची ब्रँच अकाउंट्स स्टॉक अँड डेटर सिस्टीम थ्रू हेड ऑफिस कसं मेंटेन करतं याची आपल्याला यामध्ये काय करायची आहे, चर्चा करावयाची आहे.